या दोन्ही जिल्ह्याचं नामांतर जाहीर सभेमध्ये केलं होतं। शासनाने यावर एक निर्णय मागच्या वेळेला घेतला आणि हा नामांतर केलं। परंतु आमच्याकडचे काही लोकांनी जे काही हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्यांना असं वाटत होतं की नामांतर होऊ नये। त्यांच्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्यात आणि त्यांना दिलेली ही चपराक खऱ्या अर्थानं संभाजीनगरच्या जनतेचा उत्साह वाढवणारी आहे। दुसरं एक महत्त्वाची गौप्यस्फोट केलाय राजन विचारे जे ठाकरे गटाचे नेते आहेत ते असं म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी वारंवार बंड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। 2013 मध्ये सुद्धा एक 4-5 आमदार सोबत घेऊन ते काँग्रेसमध्ये जाणार होते, मात्र आमदारांनी माघार घेतल्यामुळे त्यांचं ते बंड फसलं। राजन विचारे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे मागे फिरणारे कार्यकर्ते होते आणि म्हणून त्यांनी काय करावं त्यांच्यावर काही निर्णय घेतलेला नाही। आताही हा जो उठाव झालेला आहे आम्ही कुठेही राजन विचारेला विचारलेलं पण नाही ना त्यांना बोललेलं पण नाही। म्हणून जे गोष्टीची माहिती नाही त्यावर यांनी केलेलं भाष्य आहे। उभाटा गटाचा कोणी नाही आता, म्हणून आता आपण काहीतरी बोलावं आणि आपलं महत्त्व त्या ठाण्यामध्ये कसं वाढेल हा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु तो कधी यशस्वी होणार नाही। आता संजय राऊतांनी पण असाच एक गौप्यस्फोट केला। ते म्हणतात की जेव्हा अयोध्या दौऱ्याला तुम्ही सगळे शिवसैनिक गेला होतात त्यावेळेला एकनाथ शिंदे संजय राऊत यांच्याकडे गेले आणि ते म्हणाले की माझ्या मागे ईडी लागलेली आहे, सीबीआय लागलेली आहे आणि आपण मोदींकडे जाऊ, मला जेलमध्ये जायचं नाही, असं ते संजय राऊतांना म्हणाले होते। अहो, या संजय राऊतनी उद्धव ठाकरेंच्या नावाने किती